या भाऊ आहे आपले कबूतर बघा. यात पूर्णचे पूर्ण उडानचे आहे. दाखवा रे रोशन, याला दाखवा कबूतर कसे कोणते कसे पाहिजे ओळखायचे आणि कसे नाही. तर उडानचे कबूतर कसे ओळखायचे आणि कसे ओळखायचे नाही. हे उडानचे कबूतर ओळखता येते याच्याने. यांचे डोळे बघायचे बा दिसले. आणि केस, डोक्यावर केस कमी असतात उडानच्या कबूतरला. आणि दुसऱ्या कबूतरला हे गोल असते, याला चपटा आहे. आणि दुसरी यांच्या डोळ्याजवळ कत्तक असते. हे बघा दिसलं, हे पाहिलं. आणि आता मादीचा नर, याचे डोळे तसेच आहे बघा. आता यांच्या या जोडीचे पिल्ले आहेत म्हणून ओले ऊन आहे. याला बबरा म्हणतात. कलर पाहायचा, बबरा कबूतर हा मराठी कबूतर आहे. जास्त तर हा महाराष्ट्रात भेटला जातो. हा कलंका आहे. हा कबूतर बहुत कमी मिळतो आणि याचा कलर गेरवा आहे. या नसल्याचे कबूतर बहुत कमी मिळतात. या कबूतरने 2 शर्यत्या मारलेल्या आहे. आता याला कैदवर आहे. हिवाळ्यामध्ये शिकरे कबूतरला मारतात म्हणून हिवाळ्यामध्ये कैच मारून ठेवावं लागते. उन्हाळ्यामध्ये यांना उडवल्या जातात. हा पिलंका कबूतर आहे. पिलंके खूप सारे असतात पण याचे ओळख वेगळी असते. पिलंके कबूतरला पाहायला खूप वेळ लागतो बघा. हा पलटी मारतो. हा गजरा आहे बघा. हा खूप उडतो. आता दाखवला तो नर गेरवा, ही त्याची मादी आहे बघा. ही त्याला मादी लावली आहे आणि हा जोडा पूर्णपणे सारखा आहे बघा. यांचे पिल्ले पण पूर्ण सारखे निघतात आणि त्यांची डिमांड खूप राहते. नरमादी ओळखायची, नराची चोच खूप लहान असते बघा आणि मादीची चोच लंबी असते आणि टोक असते बघा. हा फरक आहे, हा ओळखता येते. नाक लंब आणि नाक थोडं लंब राहते, नराचं थोडं जाड राहते. हा जोडा आहे बघा. हा खूप मोठा नर आहे घरचा.